आपण भगवंताला प्रणाम करू. भगवान भगवान महान ऐकी बाबा परमात्मा. नमस्कार. परमपूज्य परमात्मा शिवखंड वर्तमान नागपूरच्या वतीने आज अंतिकी बाबा जिरगुजी यांच्या आदेशाप्रमाणे मानव सेवा ग्रुप यांच्या अंतर्गत इथे भव्य सामूहिक चर्चासत्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला या चर्चापीठाला भगवान बाबा आणि मंदिर उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक महांतिकी बाबा जिंदगी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाणेश्वरी उपस्थित आहे. माझा प्रणाम. चर्चापीठाचे अध्यक्ष राऊतपूरजी, उद्घाटक सन्मान्य केशवजी खटवारजी, आदरणीय मन सर्व सेवक श्री काही मिळून वाढत राहणार. आजच्या चर्चापीठाचे संचालक दादांनी मला शैक्षणिक मार्गदर्शन करायला सांगितले. मी त्यांचा फार फार आभार व्यक्त करतो. जवळपास 25 वर्ष झालेले आहेत. महात्मा गांधी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे मी कार्यरत आहे. सन्माननीय खासदार, माजी खासदार सन्मान्य नेते साहेबांची शाळा मला नोकरी परिसरात, आणि ही जी नोकरी मला मिळाली त्या नोकरीचा संप 2001 या वर्षीला 12 वर्षानंतर मानव धर्माचे जे शुद्धीकरणाचे कार्य येतात त्यावेळेला मला भगवंताकडून मिळालेली नोकरी आहे. माझं शिक्षण संपलं होतं आणि आपल्या माहित आहे आपल्या सस्तीचे हवनकार्य ऑगस्ट महिन्यात येतात. जुलै महिन्यात चालू होता. माझं MSc BEd झालं होतं आणि BA ऍडिशनल इंग्लिश लिटरेचर झालं होतं. इंटरव्ह्यू मी थकलो होतो. म्हणजे इंटरव्ह्यू गेल्यानंतर पैसे आहे का त्यांना नोकरी मिळेल असं चालू होतं. त्यागाचे कार्य आमचे महाराष्ट्रात सन्माननीय श्रावणजी बहिरामजी मोहतोरे, उत्तम कामती यांच्याकडून माझ्या वडिलांची नोकरी सामान्य तालुक्यात असताना आम्ही 11 दिवसाची त्यागाचे कार्य करायला घेतले. जवळपास 2-3 दिवस झाले होते. पेपरला ऍड बघितली. ऍड बघितल्यानंतर मी वानाडोंगरीला इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू पास झालो असा मला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी मला फोन आला तिच्या प्रिन्सिपलचा की तुम्हाला आता 2 दिवसानंतर येऊन वर्गामध्ये जाऊन मुलांना शिकवायचं आहे. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र जो माझा विषय आहे आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र ही दोन्ही विषय तुम्हाला शिकवायचे. माझ्या अपोनंटला 3 जण होते. एक साऊथ इंडियन मुलगी होती, एक ख्रिश्चन होता आणि एक महाराष्ट्रीयन. शिक्षण शिकून झाल्यानंतर तो दिवस शनिवार होता. शिकून झाल्याने सांगितलं जर तुमचं आवडलं तुम्ही इंटरव्ह्यू डेमो मध्ये जर पास झाला तर तुम्हाला फोन येईल. माझ्याकडे नंबर नव्हता की मी किरायाच्या घरी राहतो आम्ही. माझ्या घरच्या समोरचा नंबर मी दिला होता. शनिवार निघून गेला. सकाळी डेमो झाला होता. शनिवारी काही फोन आला नाही. रविवारी सकाळी मला वाटलं फोन येईल पण फोन आला नाही. मला कळलं कदाचित म्हटलं साऊथ इंडियन लोकांची इंग्रजी चांगली असते कारण की सायन्स मध्ये इंग्लिश मध्ये बोलावं लागेल. दुसरा ख्रिश्चन होता त्याची पण इंग्लिश चांगली असते आपल्यापेक्षा. म्हणजे आपला नंबर कटला असेल. पण भगवंता चांगला शब्द बोलला होता. भगवंत शिक्षण खूप केलेलं आहे. कुठेतरी मला नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्या दिवशी संध्याकाळी रविवारच्या दिवशी संध्याकाळी मला फोन आला 5 वाजता. समोरच्या काकूंनी म्हटलं आनंद तुझा फोन आलेला आहे. दावत गेलो. तिथल्या प्रिन्सिपलने सांगितलंय उद्या सोमवारी सकाळी पासून तुला नोकरी जॉईन व्हायची. याप्रमाणे मला 11 दिवसाचे त्यागाचे हवन कार्य पार करण्यापूर्वीच मला नोकरी मिळाली. त्या दिवशी माझा पगार 1800 होता. 2000 मिळायचा त्या 200 पीटी म्हणजे प्रोफेशन टॅक्स करायचं. 1800 मिळायचा. त्याला समोर झिरो लागला आणि आता त्यानंतर पुन्हा झिरो लागला. आता जो माझा पगार आहे ते आपण म्हणू शकतो जवळपास 2.25 लाख माझा पगार आहे. ते हा पहिला अनुभव शिक्षणातून मला मिळाला अनुभव. या शिक्षणातून मिळाला अनुभव मला काय कळलं की आता मला काय म्हणायचं आहे जे आता मला प्रत्येकदा माझ्या वर्गाची मुलांना मी सांगतो स्टोरी. ही सगळ्यात पहिली गोष्टी आपण कुठे लक्षात ठेवायची की सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची प्रत्येक सेवकांनी की आपल्याकडे असं भगवंत महांतिकी बाबा जिंदगी दिला ते शब्दरूपी आहे आणि तुम्हाला मागता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे लहानसा आपल्या आईला जबरदस्तीने मला चॉकलेट पाहिजे आईस्क्रीम पाहिजे मागतो ना
रडतो तो, हातपाय घसरतो, त्याला काय करायचं नाटक त्याला माहित असतं, त्याप्रमाणे तो मागतो. तसं तुम्हाला सुद्धा भगवंताला मागता आलं पाहिजे. फक्त तुमच्याकडे 4 तत्व, 3 शब्द आणि 5 कर्म पाहिजे. ते खंबीरपणे तुम्ही जर मागता तर तुम्हाला भगवंत नक्की देईल. पण मागताना मात्र एक नियम असतो, एकच गोष्ट मागायची असते, 2-3 नाही. एक गोष्ट जोपर्यंत तुम्ही खंबीरपणे खात्रीशीरपणे भगवानकडून मागून घेत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून मी माझ्या मुलांना नेहमीच म्हणतो, वर्गातल्या मुलांना, की एक गोष्ट लक्ष ठेवा, तुमच्यामध्ये आणि तुमच्या ध्येयामध्ये एकच गोष्ट असते, ती म्हणजे कोण? तुम्ही. एक फेमस डायलॉग होता सुलतान मधला, सलमान खान म्हणतो की सुलतान तो सिर्फ सुलतान हरा सकता है, बाकी कोणी हरा सकता. तुम्हाला वाटतं माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे घोडा नाही, माझ्याकडे मोबाईल नाही, माझं कसं शिक्षण होईल? मला माझ्या आई वडिलांनी 2 लाखाची ट्युशन लावून दिलेली, मी कसं नीट खरं असेल, मी डॉक्टर कसा बनेल, इंजिनियर कसा बनेल? फक्त बोलायच्या गोष्टी असतात. महानतेने बाबा तुम्ही आपल्या मुलाला सांगितलं होतं, बेटा तू आपलं कार्य कर, म्हणजे मानव के कारण मानव करेगा और भगवान के कारण भगवान करेगा. ही एक टाइटलाईन आहे जी आपल्याला प्रत्येक सेवकांना मानते की बाबा जिंदगीने दिलेली आहे. तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये एक गोष्ट लक्ष लक्षात ठेवायला पाहिजे. एक लहानसा स्टोरी सांगतो. पावसाचे दिवस होते, 10-15 बेडक गप्प्या बाजूला बसले होते, त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि त्यांनी म्हटलं की आज आपण एक स्पर्धा करायची, कॉम्पिटिशन करायची. समोर एक बार आहे लोखंडाचा, सगळ्यांनी धावायचं आहे आणि धावल्यानंतर आपण काय करायचं, सगळ्यांनी उडी मारायची, त्या खांबाला पकडायचं असं. आणि तिथे बेडूक जे असतात ते पकडतात. सगळ्यांनी ठरवलं, सगळ्यांच्या गप्पा झाल्या. 50 पेटो होती, लाईन मध्ये उभे राहिले. लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर माझ्या सगळ्यांनी एकटी म्हटलं, हे काय करणार आहे, याला जमेल का? आता हरून जाईल. कडांडे साहेबांनी म्हटलं, अरे नाही, नका त्याला काय जमणार आहे, तो बारीक चुरीक आहे, त्याची नका शरीर अशी बारीक चुरीक आहे, हा धावणार नाही, तो उंच पूर आहे, तो पटापट उड्यामध्ये तो जिंकून जाईल. असं म्हटल्याबरोबर त्या 50 मधले 40 लोक परत येऊन गेले. त्यांना वाटलं आता आपण काही जिंकलो नाही, फुकट पाकट धावून आपण काही जायचं नाही, धावू आपलं हासं होईल. म्हणजे लढण्यापूर्वीच आपण आपले हत्यार टाकून दिले. स्पर्धा सुरू झाली, धावणं सुरू झालं. आजूबाजूला लोक होते ते हसत होते, सगळ्यांकडे बघता बघता त्या पडत आहे, झडत आहे. पण शेवटी एक लहानसा वेळी जाऊन तो तिथे जिंकला. जिंकल्यानंतर त्याला स्टेजवर आणलं गेलं. स्टेजवर आणलं गेल्यानंतर त्याला विचारलं गेलं, त्याला सांगितलं की प्राईज तुला तर मिळणार आहे रावतुजीच्या हाताने. जे काही बोलत होते त्याच्याकडे काय लक्षात नव्हतं. मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं, दादा हा जो आहे माझा मुलगा हा बेडा आहे, त्याला काहीच ऐकू गेलं नाही. तुम्ही काय म्हटलं, किती नकारात्मक तुम्ही गोष्टी केल्या, हे काही त्याला ऐकू गेलेलं नाही. त्याचं फक्त त्याला लक्षात आलं की तो खांब आहे, तो बांबू आहे, त्या बाबतीला चढायचं आहे. बाकी त्यांनी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. म्हणून प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं आहे की आपल्यासोबत आपला भगवंत आहे, आपले बाबा आहे, आपली आई आहे, आपले महाराष्ट्राचे चांगले चांगले महाराष्ट्र आपल्या जवळ आहे आणि तुमचं समोर तुमचं ध्येय आहे. त्या ध्येयामध्ये तुमच्यामध्ये कोणीच नाहीये. तुम्ही जर खात्रीशीरपणे रोज सकाळ संध्याकाळ एकच शब्द ठेवला, जशी माझी मुली 12वीला झाली, 80% तिला मिळाले. मी तिला फक्त 40,000 ट्युशन क्लास आला घरात जवळचा. तिला म्हटलं इच्छा, तिचं नाव इच्छा आहे, कारण की भगवंतानी माझी इच्छा पूर्ण केली. तिला म्हटलं भगवंतासमोर नाही का तू हे शिकवली, मी तिला असं लिहून दिलं की भगवान बाबा म्हणजे तसेच मानते की बाबा तशीच मातोश्री वाराणसी, मी तुमची लहानशी सेविका आहे. माझ्या आई वडिलांचं म्हणणं आहे की मी त्यांना वरदान स्वरूपात मिळालेलं आहे म्हणून तिचं नाव मी इच्छा ठेवलेलं आहे. भगवंतांनी भट सरताय, 12चं माझं वर्ष आहे. त्या अभ्यासामध्ये भगवंता बाबा आणि आई तुम्ही 24 तास माझ्या बाजूला उभे राहा, माझ्या मदतीला जाऊन आहे. मी जिथे तिथं जाईल, ज्याच्या परीक्षा मिळते त्या परीक्षेला यश देण्याचं कार्य तुमचं आहे. हे फक्त अभ्यास करण्याकरता निमित्त मात्र आहे, जे घडवाल तुम्ही घडवाल. सगळं जे आहे आपल्या मुलाला टाकून द्यायचं, भगवंताला टाकून द्यायचं, भगवंत बरोबर घडवतो. हाच माझा अनुभव आहे. म्हणून मी काही जास्त बोलणार नाही, बोलायला खूप आहे. पण एक लाईन किंवा एक शेर म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देईल की असं म्हटलं जातं की शाहरुख खानचा एक शेर आहे एक मूवी मधला की किसी चीज को
कोई शिद्दत से अगर चाहो तो सारी कायनात उसी मिलाने की साजिश करती. तर आपल्याला असं मागायचं आहे की भगवंताला वाटलं पाहिजे की नाही या मुलाला दिलंच पाहिजे हे योग. भगवंताला वाटलं पाहिजे की नाही हा योग याच्याकरताच आहे, त्याला सगळं दिलंच पाहिजे. या प्रकारचे करा प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलीने करायचं आहे. मग लग्नापासून तर नोकरीपर्यंत असो किंवा शिक्षणापासून तर शेवटपर्यंत असो, सगळे तुम्हाला भगवंत देईल, खात्रीशीरपणे देईल. हा माझा अनुभव आहे. मी पहिल्यांदा मागितलं मला मुलगी पाहिजे, मला मुलगी मिळाली इच्छा. दुसऱ्यांदा म्हटलं मला मुलगा पाहिजे, मला मुलगा मिळाला. तत्व सगळे अनुभव प्रत्येक सेवकांचे आहेत. जे जे मागतो ते भगवंत देतो. फक्त एकदा एकच मागा, 10 मागू नका. एवढं बोलून माझ्या शब्दाने म्हणतो. साडा माझा